तर चला मैत्रिणी, हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वांना? श्री स्वामी समर्थ. लेकर होते घरी, लेकरांना सगळं हातात द्यावं लागते. लाडू केले, लेकर लाडू काही घेऊन खाईनात म्हणून दिलं. आणि इथं आमच्या आहूंचा हट्ट होता की तू फुलं आणलेत उद्याच्या गुरुवारसाठी, तू गजरा लाव, फुल लाव. पण आमच्या आहूंच्या पुढं कुठं काय चालतंय. त्यांनी शेवटी मला एक फुल काढून दिलं आणि ते लावलंच. मी लावायलाच लावलं. त्यांनी आम्हाला जायचं होतं बाहेर. तर बाहेर कुठे जायचंय ते पण तुमच्यासोबत शेअर करते जाईन. तर पाऊस येऊ लागला. मी म्हणत होते की नको बाहेर, पण आमच्या आऊ ऐकतील तेव्हा खरं. तर म्हणलं चला तेव्हा लावायलाच लावले, एक फुल गजरा लावून बसले. पण मी म्हणलं नाही, उद्या पूजेसाठी आणलाय तर अगोदर पूजेला लावते आणि नंतर मी उद्याच्याला लावते किंवा शुक्रवारी लावते असं म्हणणं. पण त्यांचं म्हणणं होतं की तू लावच. काढून दाखवला बघा, 3 गजरे आणले तर. आणि नाही सांगता सर्व काही गुरुवारच्या पूजेसाठी मला आणतात बरं का हो माझे. आणि इथं आम्हाला निघायचं होतं बाहेर, इथं येऊ लागला पाऊस. मग मी म्हणलं पावसाचं बाहेर जायचंच आहे. तर डोक्याला आतमधून कॅरी बॅग लावा आणि वरून टोपी घातली. तर भरपूर असा पाऊस येऊ लागला. तर निघालो होतो आम्ही. कुठं जायचंय, मला आणायची होती नाईटी. नाईटी आणायला जायचं होतं. तर चला, कारण टाईमच भेटेना गेला. हे पाहता येईल इथे गेलं तर ह्या दुकानात काय झालं की त्यांचं पण युट्यूबवर हे दुकानाचं महालक्ष्मी शॉप म्हणून आहे. टाकलं तर त्यांच्या ह्याच्यावर येतंय, समजा आपलं ऑनलाईन येतंय. तर मी त्या ताईंना विचारलं की मी पण म्हणजे की एक युट्यूबवर आहे. तर त्या म्हणल्या करा ॲड तुम्ही, काय हरकत नाहीये. तर हे पहा त्यांचं इंस्टाग्राम वर यूट्यूबवर सर्च केलं ना जय महालक्ष्मी, तर येऊन जाईल ताईंना. ते ताईला विचारलं परमिशन करून, नंतर त्यांच्या दुकानाचा व्हिडिओ वगैरे केला. आणि क्वालिटी म्हणजे एकच नंबर ताईनं, नाईटीची क्वालिटी. पैसे कमी नाही, रेट कमी नाही, पण क्वालिटी म्हणजे क्वालिटीच. इथून निघालो तर अजून पाऊस वाढलेलाच होता. आता काय करायचं, पाऊस तर येऊ लागला. मग म्हणलं चला पाऊस यायलाय तर गरम गरम काहीतरी खावं. बाहेरचं पाऊस यायल्याच्या नंतर तर खावंच वाटतंय ना आपल्याला. तर मग गेलो इथं ह्या स्वीट होमवर. स्वीट होम, मला गोड काही आवडत नाही, आमच्या आवडीला गोडच आवडते. त्यांनी घेतली होती कचोरी. हे पहा, मला आवडत नाही कारण खूप तेलकट असते कचोरी. खा 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 महाग लागली. मी घेतली मग पाणीपुरी, कारण माझ्या हातात होता मोबाईल, मला काही पाणीपुरी खायलेलं शूट करता आलंच नाही. पण नुसती पाणीपुरी नाही, आमच्या हो ऐकते त्यांनी. मग रगडा सांगितला. रगडा सांगितला दोघांनी. रगडा घेतला, मस्त असा गरम गरम रगडा दिला. एवढा सुंदर दिला की नाही. आणि पावसामध्ये गरम बाहेरचं काही खाण्याची मजा वेगळीच असते बघा ताईंनो. आणि दोघ जण गेलो. पुन्हा नंतर ह्यांनी काय केलं, एक स्वीट ते घेतलं, कलाकंद ड्रायफ्रुटचा घेतला. नको म्हणलं तरी ऐकत नाही, तर घेतलाच कस तरी ते पण. आणि दोघांनी एक एक खाल्ला. दोघांनी खाल्ला. लेकरांना दिदी तर काय आमची गोड खात नाही. मला ह्यांनी म्हणाले दिदी गोड खात नाही, पण मी कुठं ऐकते. मी ह्यांना घ्यायलाच लावलं. 2 घेतले. मग एक जयला दिलं, तेव्हा ह्याच्यात आहे. आणि एक दिदीला दिलं. पण दिदीनं आमच्या अर्धच खाल्लं. आणि येता येता मग डोसे इतके सुंदर आणि गरम गरम डोसे इथं भेटतात ना ताईनं. ती पुडी जी आहे तर त्याच्यात आपले खारमपुडीमध्ये घेतात, तर त्याच्यात आहे डाळी आपल्या सगळ्या भाजून केलेलं पावडर. एवढं छान लागते डोश्यावर टाकल्यास ना. आणि मसाले डोसे आणले येताना. त्या मसाला डोशावाल्यापाशी शूट करण्यासाठी फोन काढला, पण त्याचं सगळं म्हणजे शॉप सगळं उघडं होतं. तिथे पडू लागलं पाणी, म्हणलं फोन व्हायचा खराब. त्याच्यामुळे तिथं काही शूट केलं नाही. आणि हे पहा, हे होतं बघा स्वीट आणलेलं. लेकरांना व्हिडिओमध्ये यायचं नसतंय, त्याच्यामुळे अर्धवटच दाखवावं लागतंय. तर हे आणले होते मस्त ड्रायफ्रूटचं कलाकंद, एक नंबर मध्ये ताईनं. आणि डोसे तर एवढे सुंदर होते की बघायचंच काम नाही. नंतर म्हणलं की जे बी काय आणलंय ते माझ्या ताईंसोबत शेअर करावं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हे पहा, उद्याच्या पूजेसाठी आणले होते केळं. काहीच सांगणं लागत नाही. फुलं, पानं, केळं सगळे घेऊन येते. तर मनानं आणतात. अर्ध पुण्य माझं तेच वाटून घेतात बघा. आणि हे म्हणलं, ताई म्हणताल की काय आणलं, ते हे पाहिजे नाही ते आणली. एक नंबर मध्ये ताईनं 995, 955 रेट आहे त्याचा. पण इतकी सुंदर की बघायचंच काम नाही. त्याचा कपडा, त्याची क्वालिटी, त्याच्या त्या ह्या बाह्या वगैरे जे बी आहे स्लीव्स, एक नंबर मध्ये अशा म्हणजे छान सुंदर. आणि कपडा तर बघायचंच काम नाही. तिथून पुढं काय केलं मी, जेवायला हे सगळे बसले होते खायला. तर तिकडून म्हणत होते लेकर की छान आहे छान आहे, ह्यांनी म्हणत होते छान आहे. पण मी एकटीच कॅमेऱ्यात, हे बसले होते सगळे जेवायला. मी म्हणलं जेवा तुम्ही, मला काय आता जेवायचं नाही, कारण मला स्वामींचा नैवेद्य राहिला होता दाखवायचा. मी केली ती खीर, ती पण तुमच्यासोबत शेअर करते ताईनं. खीर केली, नैवेद्य दाखवला. नंतर मग मी जेवायला बसले. तोपर्यंत त्यांचं अर्ध झालेलंच होतं जेवण. म्हणलं असू द्या चला, हे पा शेवायची खीर आता. तर म्हणलं तुमच्यासोबत पण थोडीशी शेअर करावी, काय करावं काय करावं. कुणी गोड खात नाही, तरी पण ती शेवायची खीर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आवड ना बँकेत घेऊन जा म्हणलं, प्रसाद आहे. कारण मला होता गुरुवार, मला खायची नव्हती. मग दिवसभर कोण, आणि संध्याकाळी गुरुवारचं अजून काहीतरी वेगळं स्वीट करावंच लागतंय मला. त्याच्यामुळे म्हणलं मग कुठं ठेवावं आता. आले होते, ते बसले होते सगळे
जे आणले होते डोसे वगैरे खायला. म्हणलं बसा तुम्ही, मी नैवेद्य दाखवल्याशिवाय बसत नाही. पण खीर शिजायला ठेवली आणि मी पण खायला बसली. कुठं कशाला सांगू तुम्हाला ताईंनो. मी खाल्लं आणि नंतर खाणं वगैरे झालं. तोपर्यंत खीर पण माझी व्यवस्थित 10 ते 15 मिनिटात अशी मस्त शिजली. त्याच्यात ड्रायफ्रुट्स काही टाकले नाही तर मी अशीच केली. तूप टाकलं, साखर टाकलं आणि स्वामी महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतला. तोपर्यंत वाजली होते 9. आता काय करायचं, पाऊस तर बाहेर भरपूर चालू होता. तर ह्यांना म्हणलं अहो पाऊस भरपूर बाहेर चालू आहे. ह्यांनी म्हणले असू दे. आणि लेकरांनी आमच्या काय केलंय बघा, लेकरं काही सांगत नाहीत, कुटाणा करून ठेवते. तर बाजूच्या डब्यामध्ये मी चपात्याला लावायला तेल घेते, तर त्याच्यामध्ये सकाळी पोह्यामध्ये टाकलेले शेंगदाणे त्याच्यात टाकून ठेवले. ते तुम्हाला ते पण मी थोडं शेअर करते. तर अशा आहेत आमचे लेकर. ह्या सांगावं तरी की सांगितलं नाही, काही नाही. आत्ता बघायला लागली मी, तर म्हणले ह्याच्यात शेंगदाणे कशाचे असतील बाई. बघायला तर सकाळच्या पोह्यामधले शेंगदाणे कढईत टाकतात तर त्याच्यात पडले असतील, पण सांगतात कुठं लेकरांनी काही सांगितलं नाही. शेवटी माझी खीर झाली. मी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला, पाया पडले आणि अशी माझी आजची गुरुपौर्णिमा झाली. आणि असा माझा आजचा असा हा ब्लॉग झाला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. मी डब्यात खीर ह्याच्यामुळे ठेवली की ते टोपण लावून मी रात्रभर तिथंच ठेवली. उघडी जर ठेवली तर पालीचं वगैरे भीती वाटते. आणि हे बघा बाहेरचं वातावरण, अजून बी पाऊस चालूच होता. कपडे काही सुकलेले नव्हते, पाऊस काही थांबत नव्हता. तर माझा असं तर हळदी कुंकू टाकून घेते मस्त असं आणि चौरंग ठेवून पूजा मांडून घेते. तर अगोदर स्वास्तिक काढून घेतलं, स्वास्तिक काढलं, हळदी कुंकू टाकलं आणि त्याच्यावरती आता एक फूल ठेवून घेते आणि वरती पूजा मांडून घेते असं. तर चला आपला चौरंग आहे मस्त अशी चौरंगावर पूजा. आज स्वामींचा फोटो की नाही बघा इकडं लावला आहे. हे बघा तिकडे ते नारळाचं झाड की नाही मोठं झालंय ना, तर त्याच्यामुळे तिथला फोटोच दिसणं गेलता स्वामींचा, म्हणून इथं लावून घेतला आहे आता फोटो. मस्त असा सकाळी स्वामींची सकाळीच करून घेतली पूजा, गुरुवार असल्यामुळे. आणि ही पूजा आता करते मी. तर चला घेते आता पूजा मांडून मस्त अशी व्यवस्थित. तुमच्यासोबत पण शेअर करते ताईनं. तर मी जे हे वस्त्र वगैरे आता म्हणलं डिटेलमध्येच दाखवावं थोडंसं. प्रत्येक वेळेस काय होतं की पूजा झाल्याच्या नंतर मी दाखवते, तर म्हणलं थोडंसं डिटेलमध्ये दाखवते आता. तर हे वस्त्र मी जे की आहेत ना, तर ह्याच्यावरून आणलेले आहेत बघा, आपलं कोल्हापूरवरून. तर हे बघा मस्त असे खूप छान वस्त्र आहेत बघा ताईंनो. तर मस्त अशी ह्याच्यावर पूजा खूप छान आहे. इथं मोर इथं 2 आणि मस्त असे वस्त्र अजून येतं. हे बघा हे पावलासाठी हे जे आहे ना, हे सगळं तिथूनच आणलेलं आहे मी. हे चौकोनी जे आहे ह्याच्यावर पावलं ठेवते. हे पहा इथं ठेवायचं, ह्याच्यावर पावलं ठेवायचे. आणि ही चुनडी जी आहे तर ही लक्ष्मी मातेला मांडल्याच्या नंतर हे पहा असे मस्त असं. हे पिवळे जे आहे तर मी स्वामींसाठी आणलेले या, स्वामींचे गुरुवार करताना पूजा मांडताना, कारण स्वामींना पिवळं आवडतं ना, तर त्याच्यामुळं कधी कधी ह्याला पण ह्या पण पूजेला मांडते मी, असं काही नाही आहे. पण म्हणलं चला. आणि ही आपली पोती, सगळं सामान आता एकदाच घेते काढून. हे लक्ष्मीच्या गळ्यातलं वगैरे छान असं व्यवस्थित. साडी पण लक्ष्मीची काढून घेते. 2 आहेत आता. गेल्या वेळेस हिरवी घातली होती, आता ह्यावेळेस लाल घालते. बदलून घालत असते बघा ताईंनो. हे पण आता ह्या गुरुवारी लाल घालते. आणि ह्याच्यात आहेत बघा आपले लक्ष्मीचे पावलं मस्त अशी व्यवस्थित ठेवत असते मी. पूजा झाली की व्यवस्थित असं हे पहा. तर सगळं असं आता व्यवस्थित मांडून घेते, कलश मांडते. तर चला ताईंनो अजून तुमच्यासोबत शेअर करते पूजा माझी. तर पूजा मांडली, पोथी वाचून झाली, आरती झाली, नैवेद्याला असा शिरा केला, बाकीचा थोडाच ठेवला आणि बाकीचा शिरा खाऊन घेतला. तर कशी वाटली आजची पूजा सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. बघा बाकीची पूर्ण पूजा काही आज मी स्वतःला काही शेअर नाही केलं, कारण खूप आज काम बी होतं, लई धावपळ बी झाली, थोडंसं बाहेर जावं लागलं. त्याच्यामुळं मी काही आज जास्त आवरलं बी नव्हतं. आवरल्याचं जाऊ द्या, पण ती KYC करायला मला ना बाहेर जायचं होतं राशनच्या दुकानी. नेमकं अर्धवट पूजा मांडली आणि राशनच्या दुकानी जावं लागलं. तिथून आले, पुन्हा स्वयंपाक राहिला होता, बरेच कामं राहिली होते. म्हणून म्हणलं आता जातं जशी आहे तशी गडबडीची पूजा करून घेतली. तर कशी वाटते पूजा सांगायला विसरायचं नाही. आपली तर स्वामी महाराजांची ती आता सकाळीच करून घेतली होती. फक्त ही पूजा आत्ता केली. स्वामी चरित्र पण आत्ताच वाचलं, ती वाचली. तर चला ताईंनो कशी वाटली आजची पूजा सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन कोणी असाल तर जॉईन करा. तर चला ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.